यांना देखील मानाचा मुजरा करतो। आणि आज आपण सभागृहाचं परंपरा बदलली आहे। पहिले आपली लाडकी बहीण बोलणार आणि त्याचं उत्तर पण लाडकी बहीण देणार। त्यामुळे आजचा हा वेगळाच आपला चर्चेचा भाग आहे। विधिमंडळातील आणि राज्यातील माझ्या तमाम लाडक्या बहिणींना उद्याच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व आणि आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, काय काय किती बोलणार। झाशीची राणी, मावळ्यांची भवानी, प्रयत्नांना लाभलेली जननी तू, आजच्या युगाची प्रगती तू, महाराष्ट्राच्या कडेकपारीत स्वराज्याचा भगवा फडकवणाऱ्या अलौकिक सुपुत्राला जन्म देणाऱ्या राजमाता जिजाऊंचा हा महाराष्ट्र आहे। शंभूराजे धारातीर्थी पडल्यानंतरही स्वराज्याचा भगवा तडफेनं सांभाळणाऱ्या महाराणी येसूबाईंचा हा महाराष्ट्र आहे। हा जनाई मुक्ताई बहिणाईचा महाराष्ट्र आहे। हा पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचा महाराष्ट्र आहे। इंग्रजांना पळवणाऱ्या रणचंडी भीमाबाई होळकरांचा महाराष्ट्र आहे। कर्तव्य कठोर न्याय निवाडे करणाऱ्या दीपाई बांदलांचा महाराष्ट्र आहे। औरंगजेबाला आव्हान देणाऱ्या महाराणी ताराबाईंचा हा महाराष्ट्र आहे। पोटच्या गोळ्याला पाठीशी बांधून बिजलीसारख्या कडाडत रणांगणात ब्रिटिशांशी दोन हात करणाऱ्या राणी लक्ष्मीबाईचा महाराष्ट्र आहे। हा देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा महाराष्ट्र आहे। स्त्री सुधारणांचा मंत्र ज्यांनी सर्वात आधी जागवला त्या रमाबाई रानड्यांचा हा महाराष्ट्र आहे। चिखल आणि शेनगोळे खात शिक्षणाची क्रांतीज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा महाराष्ट्र आहे। शेन गोऱ्या थापूंजीनं आपल्या प्रज्ञा सूर्याला जीवनभराची साथ दिली त्या रमाबाई आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। मंगळसूत्र गहाण ठेवून वसतिगृहातील पोरांची पोटं भरणाऱ्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटलांचा हा महाराष्ट्र आहे। गान सम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकरांचा हा महाराष्ट्र आहे। नवऱ्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवणाऱ्या संजना पावडे यांचा महाराष्ट्र आहे। आधुनिक काळातील सावित्रीचा हा महाराष्ट्र आहे, संजना पावडे। अनाथांची माय सिंधुताई सपकाळांचा हा महाराष्ट्र आहे। अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, आणखी किती नावं घ्यायची? म्हणजे एवढं महान कर्तृत्व आमच्या महिला भगिनींचं आहे। स्त्रियाच आहेत महाराष्ट्राच्या इतिहासाचा सारांश, वर्तमानाचा आधार आणि भविष्य काळाचं आश्वासन हाय आपला समृद्ध वारसा। या नावाकडे नुसती नजर टाकली तरी महिला दिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्रासारखी दुसरी पोषक भूमी नाही हे सहज कळेल। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म त्रिशताब्दी वर्ष आहे। ही जन्मशताब्दी आणि महिला दिनाचं औचित्य साधून आज या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। छत्रपती शिवाजी महाराज हे जगातले सर्वोत्तम राज्यकर्ते होते, तर शिवरायांना अभिप्रेत असलेलं सुराज्य निर्माण करणाऱ्या अहिल्यादेवी या जगातल्या सर्वोत्तम महिला राज्यकर्त्या होत्या आणि त्यांनी जी लढाई केली, संघर्ष केला, सासरे, पती, मुलगा यांच्या अकाली मृत्यू अशा अनेक दुःखांचा त्यांनी सामना केला धीराने। आपल्या प्रजेला त्यांनी कुटुंब मानलं। अहिल्यादेवीने अखंड भारतात आपल्या कार्याचा ठसा उमटवला। सोमनाथ, बद्रीनाथ, काशी विश्वनाथ मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला। मुघल आक्रमणात उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला। विकासासोबत आपली विरासत ही त्यांनी जपली। त्यांनी महारस्ते बांधल्यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळेल या त्या काळी हिरणाऱ्या अहिल्यादेवी होळकर होत्या। प्रजेसाठी रोजगार निर्माण करण्याची दूरदृष्टी अहिल्यादेवींकडे होती। त्यांनी विहिरी, तलाव, कुंड, घाट बांधले, रस्ते, पूल निर्माण केले, उद्योगधंद्यांना व त्यांच्या विकासाला प्राधान्य दिलं। वासराचा रथाखाली मृत्यू झाला म्हणून आपल्या मुलालाही मृत्यूदंड द्यायला निघालेल्या त्या निष्पक्ष आणि न्यायप्रिय राजमाता होत्या। राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंत फणसे
या बहादुरासोबत स्वतःच्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह देखील त्यांनी लावून दिला. जातीभेदाला तडा देणाऱ्या अहिल्यादेवी